नमस्कार. आज आपण पाहणार आहोत झटपट असा चिकन मसाला रेसिपीत कमीत कमी साहित्यात बनते, तसेच टेस्टी आहे आणि कोणी बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर पाहूयात रेसिपी. इथे मी 300 ग्राम चिकन घेतले बोनलेस. त्यामध्ये 1 चमचा आपण हिरवी चटणी घालून घेऊयात. त्यामध्ये मी अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतले. तसेच प्रत्येकी 1 चमचा बेसिक मसाले घालून घेऊयात आणि 1 चमचा दही, तसेच मीठ आणि लिंबाचा रस छान मिक्स करून घेऊयात आणि एक अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहोत. इथे आता अर्धा तास झाला आहे. कढई गरम केली आहे. त्यामध्ये तेल घालून खडे मसाले घालून घेऊयात. तर आता मसाले चांगले परतून झालेत. तर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, तो घालून कांद्याला चांगला ब्राऊन रंग येतोपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आणि इथे 2 टोमॅटो चिरून घेतलेत, ते घालून छान परतून घेऊयात. कांदा टोमॅटो चांगला मऊ झाला आहे. त्यामध्ये आता 1 मोठा चमचा वाटण घालूयात. जे वाटण आपण घरी करतो कांद्या खोबऱ्याचं, तेच आपण इथे घातलं आहे. छान परतून घेऊयात. आणि इथे मी प्रत्येकी 1 चमचा हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धने जिरे पावडर घालून मिक्स करून घेऊयात. छान तेल सुटलं आहे आता ह्या मसाल्यांना. तर इथे चिकन घालून घेऊयात. चिकन चांगलं परतून घेऊयात. आणि आता पाणी घालून एक 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊयात चिकन. एक 15 मिनिटांनी आता पाहूयात आपलं चिकन आता मस्त शिजलं आहे. आणि जर आपल्याला आपल्या चॅनलवरच्याच रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक करा. इथे मी मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि वरून आपण कोथिंबीर घालून घेऊयात. छान मिक्स करून घेऊयात. तर आता हे मस्त आपलं झणझणीत चिकन मसाला रेसिपी तयार आहे. चिकन आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि हे चिकन आपण चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.